हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता 14 जानेवारीला संक्रांत झाली. 14 जानेवारीनंतर 25 तारखेला रथसप्तमी आहे. तर हा जो मधला काळ आहे, यावर्षी 12 दिवसच आलेले आहेत. हा जो मधला काळ आहे ना, हा सगळा जिथे तिथे बघावं ना, बायका छान छान साड्या नेसतात आणि एकमेकांच्या घरी हळदी कुंकवाला जातात. म्हणजे सगळीकडे संक्रांतीचं हळदी कुंकू करतात सवाष्णी बायका एकमेकांना. आणि आजकाल असं काही राहिलं नाही, म्हणजे तिळगुळ घ्यायला सगळेच जण एकमेकांकडे जातात. पण पूर्वीच्या काळी कसं होतं की बायकांना असं बाहेर पडता यायचं नाही, किंवा कधीही अशी छान छान साड्या नेसून ते जायचे नाही. आजकाल तसं नसतं. आजकाल आपण प्रत्येक गोष्टीला, म्हणजे कधीही कुठेही जाताना, वाढदिवस आहे, काही छोट्या मोठ्या पार्ट्या आहेत, किंवा असं आपण छान छान कपडे घालतो आणि नटतो थटतो बाहेर जातो. त्यामुळे आजकाल तेवढं राहिलं नाही आहे. पण तरी पण ह्या सणाचं महत्त्व मात्र आहे. आणि सगळ्या बायका, म्हणजे तुम्ही संध्याकाळी बघाल तर सगळ्याजणी अशा बऱ्याच तुम्हाला रस्त्यावर बायका दिसतील, नटून थटून छान साड्या नेसून फुलं गजरे घालून हळदी कुंकवाला एकमेकांकडे जात असतात. तर पूर्वीच्या काळी कसं होतं, बायका यायच्या, हळदी कुंकू द्यायचं, म्हणजे हळद कुंकू लावा, अत्तर लावा, गुलाब पाणी शिंपडायचे पूर्वी. आजकाल ती प्रथा सगळी बंद झाली. आणि तिळगुळ द्या आणि वाण द्या असं असायचं. आजकाल तसं नाही आहे. आजकाल हळदी कुंकू म्हटलं की ज्यांच्याकडे हळदी कुंकू असतं ना, त्यांच्याकडे असे काय काय जणी वेगळी थीम ठेवतात. म्हणजे आता सोसायटी असेल तुमची, तर सोसायटीमध्ये अशी एक थीम ठेवतात की आता ह्या आज हळदी कुंकू संक्रांतीच्या दिवशी सगळ्या काळ्या साडी नेसायची, काळी साडी. किंवा कोणाकडे हळदी कुंकू असेल तर ते ठरवून ठेवतात की एक लाल नेसा, हिरवी नेसा, असं सगळं ठरवून थीम ठेवतात काहीतरी, आणि त्या थीमप्रमाणे ते करतात. तसंच आजकाल हळदी कुंकू म्हणजे नुसतं हळदी कुंकू लावून तिळगुळ देणं इथपर्यंत नसतं, तर वेगळे वेगळे गेम्स ठेवतात छान. आता मी एका ठिकाणी हळदी कुंकवाला गेले होते, ते तिथे एका बाईचं असं भिंतीवर त्यांनी हे लावलं होतं चित्र, म्हणजे आपला हात पोचेल एवढं उंच होतं. आणि त्याला त्यांनी म्हणजे टिकल्या ठेवल्या होत्या, आणि ती टिकली बरोबर बाईच्या कपाळाच्या मध्ये, म्हणजे अगदी मध्ये नाही लावली तरी कपाळापर्यंत ती टिकली लावायला पाहिजे असं. म्हणजे आणि जो लावेल, एवढ्या बायकांच्या ज्याला ती टिकली तो लावेल त्याला ते गिफ्ट द्यायचे. तर असं एक छान. आणि आपले डोळे बांधून ठेवायचे, डोळे बांधून आपण ती टिकली लावायची. तर असं म्हणजे असे खूप काय काय वेगळे वेगळे गेम्स ठेवतात. आणि म्हणजे हा काळ जो असतो ना, तो नुसता आपल्याला अगदी हळदी कुंकू म्हणून नाही, एक छान एकमेकाला भेटणं, हसणं, बोलणं. म्हणजे ज्या दिवशी हळदी कुंकू असेल त्या दिवशी असं सणासारखं वातावरण असतं घरामध्ये. आणि मग एखादी डिश ठेवतात म्हणजे आलेल्या बायकांना द्यायला, आणि एक उत्साहाचं वातावरण असतं. त्यामुळे आणि आता दुसरं मला एक सांगायचं आहे की हे तर आहेच सगळं, म्हणजे आणि त्याच्याबरोबर ना आजकाल म्हणजे ज्याच्यात जी कला आहे, म्हणजे जे कोणाकडे काय क्रिएटिव्हिटी आहे, तर ते म्हणजे ज्याच्याकडे जी कला आहे ती कला तो त्या हळदी कुंकवाच्या दिवशी म्हणजे हे करतो. म्हणजे आता कोणाला घर छान सजवायला आवडतं, मग तो छान घर सजवते ती बाई. किंवा कोणी जणी रांगोळ्या खूप सुंदर काढतात, मग ते दारामध्ये किंवा घरामध्ये सुद्धा खूप सुंदर रांगोळ्या काढतात की असं आलेल्या माणसाला अगदी प्रसन्न वाटेल. नंतर आजकाल एक हे निघालं आहे की पतंगाची रांगोळी काढतात, पतंग काढतात, आणि मग त्या पतंगाच्या रांगोळीवर मग सगळं तुमचे दागिने जे काय असतील, म्हणजे सवाष्ण जे वाण असेल तर ते रांगोळीनी काढतात. ते पण खूप छान वाटतं. अशा खूप म्हणजे वेगळे म्हणजे प्रत्येकाच्या घरी गेलं ना की वेगळंच बघायला मिळतं. मग हे आता साधारण कॉमन झालं आहे की गाजर कापायचं मध्ये, आणि त्याचं असं म्हणजे झाडासारखा आकार ठेवायचा, आणि त्याला वरती शेंगा लावायच्या. मग तुम्ही कसे बीन्स लावा किंवा मटार लावा, आणि मग खाली मटारचे दाणे ठेवायचे किंवा हरभऱ्याचे दाणे ठेवायचे, म्हणजे फळं लागली आहेत असं. असे झाडाचं हे करतात. आणि असं नाही आता प्रत्येकाच्या घरी ना काही ना काहीतरी वेगळं वेगळं बघायला मिळतं, आणि खूप छान वाटतं ते असं बघायला पण. आणि असं वाटतं की अरे किती म्हणजे बायकांच्यात किती उत्साह असतो, आणि किती कला असते प्रत्येकाच्या अंगात. ही कला म्हणजे त्या हळदी कुंकवाच्या, म्हणजे आपल्या घरी आता 4 बायका येणार म्हणून
बायका घर तर सजवतातच, पण ही सुद्धा स्वतःची आपली आपली कला असते, ती ते जपतात आणि ते छान असं करतात. तर मलाही वाटलं, मी माझ्याकडे हळदी कुंकू केलं होतं, तर मलाही वाटलं की आपण काहीतरी करावं. मग ते घर सजवणं हे तर आलंच, आपण घर तर सजवतोच, पण मग मी विचार केला की सौभाग्याचं वाण, म्हणजे आता आपण हे देतो, म्हणजे सौभाग्याचं, म्हणजे आता नवी नवरी असली तर पहिले 5 वर्ष म्हणजे सगळे सौभाग्याचं, म्हणजे हळद कुंकू, फणी, बांगड्या, ओटी भरतात, म्हणजे नारळ वगैरे द्यायचं, ओटी भरायची. आणि असं 5, कोणी जोडवी देतं, कोणी काय, म्हणजे करंडे देतं, असं म्हणजे जे असे वाण आहे ते पहिले 5 वर्ष असं वाण देतात. तर मग मी विचार केला की आपण म्हणजे आता बरेच प्रत्येक वर्षी वेगळं वेगळं आपण करतो ना, मग तेच तेच पण नको वाटतं. म्हणून मग ह्यावर्षी मी ठरवलं की काहीतरी आपण वेगळं करूया. तर मी काय केलं आहे ते तुम्हाला आज मी दाखवते, आणि तुम्ही काय करता किंवा तुम्ही काय केलं तुमच्या हळदी कुंकवाच्या वेळेला तेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे ही देवाणघेवाण झाली ना की प्रत्येकाला आयडिया येतात, प्रत्येकजण असं आपल्या घरी. आता हे वर्ष तर संपत आले, आता परवा आता रथसप्तमी आहे रविवारी, पण म्हणजे एक डोक्यात आपल्या कुठेतरी हे होतं की आता पाना फुलांनी, नंतर फ्लॉवर पॉट वगैरे हे तर आपण ठेवतोच घरामध्ये, पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय करता येईल हे आपण म्हणजे एकमेकांपासून शिकतो आणि करायचा प्रयत्न करतो. तर मी काय केलं आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. हॅलो, हे बघा, मी घर तर सजवलं आहे सगळं, पण मी एक सवाष्णीचं वाण असतं आपलं, म्हणजे जे काही आपले दागिने असतात किंवा लग्नामध्ये जे काही आपण हे असतो, तर असं हे म्हणजे सवाशीण बाईला एक जी नटते म्हणजे घालते ते सगळे दागिने मी असे एका ह्याच्यावर मांडलेत. हे बघा, तुम्हाला दाखवते. आधी मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मी घर तर असं सगळं छान केलंच आहे, आणि त्याच्याबरोबर मी हे इथे एका टिपॉयवर हे सगळं असं मांडून ठेवलं. तर आता ह्याच्यामध्ये हे आता तुम्हाला दाखवते मी की हे बघा, हे आपलं मंगळसूत्र असतं. ह्याच्यामध्ये मी हळद कुंकू घालणार होते, पण मग ते म्हटलं जाऊ दे, ते खराब होईल म्हणून मी नाही घातलं. तर मग मी असं हळद कुंकू ठेवलेलं आहे, म्हणजे हळदी कुंकू आपण देतो म्हणून हळदी कुंकू ठेवलेलं आहे. तसंच सवाष्णी म्हणजे मंगळसूत्र असतं म्हणून मी हे मंगळसूत्र ठेवलं आहे. तसंच त्याच्याबरोबर आपण म्हणजे ही कोल्हापुरी ठुशी आहे ती ठेवली. नंतर बिंदी घालतात सवाष्णी बायका, म्हणून बिंदी पण इथे लावलेली आहे. ही नथ ठेवली आहे. ही नथ आपण म्हणजे शक्यतो आत्ता ही फॅशन पण निघाली आहे नथ घालायची, त्यामुळे ही नथ ठेवली आहे इथे. नंतर नथ घातली की थोडं मोत्याचं काहीतरी गळ्यामध्ये घालतात, म्हणून हे मोत्याचं मी ठेवलेलं आहे. तसंच हे कानातले ठेवलेत. त्यानंतर आपण हिरव्या बांगड्या सवाष्णीला जास्त करून हिरव्या बांगड्या असतात, त्यामुळे हिरव्या बांगड्या आणि सोन्याच्या बांगड्या ठेवल्या आहेत. इथे मी अंगठी ठेवलेली आहे. नंतर तिळगुळ देतो आपण, म्हणून मग मी हे तिळगुळाचे लाडू, वडी आणि हलवा असं ठेवलेलं आहे. नंतर सवाष्णी बाईला आपण हळदी कुंकवाला आलो की फुलं, गजरा असं देतो, त्यामुळे मी हे गजरे 2 ठेवलेत आणि फुलं पण ठेवलेली आहेत. तर असं मी सगळं हे एक असं टिपॉयवर सगळं मांडून ठेवलं आहे, आणि ते दिसायला पण खूप छान दिसते. आणि म्हणजे एक वेगळं असं काहीतरी करावं असं मला वाटलं, म्हणून मग मी हे केलं. तर तुम्ही बघा, तुम्हाला हे कसं वाटतं आहे, आवडलं आहे का? आवडलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की कसं वाटतं आहे हे. मला तरी हे असं वेगळं जरा छान वाटते, म्हणून मी ह्यावर्षी असं केलं आहे. तसंच तुम्हाला एक दाखवते. ही दिवाळीत म्हणजे हे मिळतात ना, असं हे पणत्या लावायला मिळालं आहे हे, पण मी काय ह्याच्यात पणत्या लावल्या नाही, कारण ते खराब होऊन जाईल. कारण ते सूप इतकं सुंदर आहे ना की मला खूप आवडलं, म्हणून मी ते सूप तसंच ठेवलं. मी शो म्हणून असं ठेवून देते. आणि ही जी डॉल आहे, बाहुली आहे ना, ही मी 45 वर्षापूर्वी लोकरीपासून केलेली आहे, आणि ती पण मी खूप जपून ठेवली आहे, त्यामुळे तीही मी ठेवली अशी शो म्हणून. तर असं मी
थोडंफार हे असं घराचे हे केलं आहे, म्हणजे घर पण सजवलं आहे. आणि हे मला वेगळं हे तुम्हाला दाखवायचं होतं की हे मी बघा, हे इतकं सुंदर दिसते की हे मी सगळं असं ह्या वेळेला वेगळं काहीतरी ठेवायचं म्हणून मग मी असं ठेवलं. हे बघा, हे मी असं केलं आहे ह्यावर्षी. तुम्हाला कसं वाटलं हे मी केलेलं, आवडलं आहे का सांगा. किंवा ह्याच्यात काही कमी असेल की मी अजून काही करायला पाहिजे असेल तर मी पुढच्या वेळेला नक्की करीन. यावर्षी तर झालेलं आहे, तर अजून काही असेल तर सांगा. तसंच तुम्ही काय केलं आहे किंवा तुम्ही काय वेगळेजणं काहीतरी करतात तर हे काय केलं आहे तर ते पण सांगा. म्हणजे आम्हाला सगळ्यांना समजेल की पुढच्या वर्षी काय करायला पाहिजे हे समजेल. त्यामुळे नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्हाला हे आवडलं आहे का सांगा, किंवा ह्याच्यात काही त्रुटी आहे, ह्याच्यात काय राहून गेले करायचं तर ते पण सांगा मला. म्हणजे पुढच्या वेळेला मी त्याच्यामध्ये सुधारणा करीन. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की काय तुम्हाला आवडलं आहे की नाही. धन्यवाद.